शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार आज राज्यभर चक्काजाम आंदोलन करणार आहे। त्या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी। अमरावती परतवाडा रोडवर बच्चू कडू यांचं हे आंदोलन सुरू झालेलं आहे। बच्चू कडू स्वतः रास्ता रोको आंदोलनाला बसलेले आहेत। अचलपूर परतवाडा रोडवर टायर जाळण्यात आलेले आहेत। आंदोलनस्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। बच्चू कडू यांची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील सुरू झालेली आहे। अमरावती, चांदूर बाजार, संभाजीनगर, लातूर आणि नांदेडमधील चक्काजाम आंदोलनामध्ये बच्चू कडू सहभागी होणार आहेत। बच्चू कडूंच्या आंदोलनाला शेतकरी संघटना, महाविकास आघाडीतील अनेक आमदारांनी आणि खासदारांनी पाठिंबा दिलेला आहे। मनसेनेही बच्चू कडू यांच्या चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा दिला आणि तेथून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी। जय जवान जय किसान जय जवान सभी भाइयों को विनती है कि बच्चों को साथ में शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी बच्चू कडू यांनी जो आहे तो आज महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे। आणि मी सध्या आहे अचलपूरच्या चौकामध्ये। आपण जर इथे पाहिलं तर सध्या मोठ्या प्रमाणात शेतकरी जे आहेत ते जमलेले आहे आणि अशा प्रकारे टायर जाळून जे आहे ते आता या रस्त्यावरती आहे जे चक्काजाम आंदोलन सुरू झालेलं आहे। सध्या जर पाहिलं तर मध्य प्रदेशात जाणारी जी वाहतूक आहे ती पूर्णपणे खोळंबलेली आहे आणि त्यामुळं मोठा वाहतुकीचा जो आहे तो खोळंबा इथं निर्माण झालेला आहे। आपण इथं सध्या पाहू शकतो कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणात जमलेले आहे। इथे जर पाहिलं तर बच्चू कडू हे स्वतः हे आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे। मोठ्या प्रमाणात इथे आंदोलक आणि बच्चू कडू जे आहे ते इथं पाहायला मिळतात। आपण इथे पाहू शकतो हे बच्चू कडूंनी हातामध्ये ज्वारी जे आहे ते घेतलेली आहे आणि हातामध्ये ज्वारी घेऊन बच्चू कडू या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे। आपल्यासोबत बच्चू कडू आहे, आपण बच्चू कडूंसोबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। भाऊ, तुम्ही जे आहे ते आंदोलन सुरू केलेलं आहे, कार्यकर्त्यांनी जाळपोळ जी आहे ती सुरू केलेली आहे, टायर जाळून आंदोलन सध्या सुरू आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर रोष आहे। सरकार जर शेतकरी, मेंढपाळ, मच्छीमार, दिव्यांगासाठी जर समोर आलं नाही तर याच्यापेक्षा दिवसांदिवस उग्र आंदोलन केलं जाईल। तुम्हाला सांगतो, हे ज्वारी 1500 रुपये विकायला लागून आलं त्या शेतकऱ्याचे। याला 33 रुपये भाव आहे। पोर्टल बंद आहे ज्वारीचे। आम्ही भावानं धान्य खरेदी केल्या जात नाही आणि मुख्यमंत्री म्हणते का पीक चांगलं होणार आहे। अरे पीक चांगलं होईल पण भाव कधी भेटणार आहे? भाव नाही भेटत ना, आणि भाव न भेटल्यामुळे कर्जबाजारी होत आहे शेतकरी। हे ज्वारी 1500 रुपये विकावं लागली, 33 रुपये भाव आहे चाले हमी भावाचे। आणि ही चांगली ज्वारी घेत नाही नाफेडवाले। पोर्टल बंद, सगळं बंद, बेहाल होत आहे शेतकऱ्याचे। सध्या जर पाहिलं तर सध्या कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेले आहे। राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरू झालं आहे। सार्वत्रिक सगळ्या इकडे शेतकऱ्यांनी रस्त्यावर आलं पाहिजे। जात पात, धर्म, पंथ, पक्ष सगळं सोडून मी शेतकरी आहे, मी शेतमजूर आहे म्हणून समोर येणं गरजेचं आहे। साधा भेसळयुक्त दुधाच्या संदर्भात कायदा केला नाही सरकारनं, मेंढपाळाच्या बाबतीत अजून निर्णय घेतला नाही, मच्छीमाराबाबत घेत नाही, शेतमजुरासाठी वित्त मंडळ काढा म्हटलं आम्ही, ते करत नाहीये, फक्त बनवा बनवी करतोय। एका इकडे उच्चस्तरीय समिती गठीत केली, दुसऱ्या इकडे मुख्यमंत्री म्हणतोय का यावर्षी पीक पाणी चांगलं होणार आहे। अरे पीक पाणी चांगलं झालं ना मुख्यमंत्री महोदय, पण ज्वारीला 1500 रुपये भावानं पुरते कसे? हे 33 रुपये भाव असताना 1500 रुपये विकावं लागतं। तुमचे पोर्टल बंद आहे, ज्वारी तर विकत घेतल्या जात नाही आणि तुम्ही सांगता पीक पाणी चांगलं आहे। तुम्हाला कर्जमाफी करावं लागेल, नाही केली तर हे आंदोलन उद्या आम्ही सांगतोय मंत्रालयाच्या थेट घुसल्याशिवाय राहणार नाही मंत्रालयात। नक्कीच पाहिलं तर कर्जमाफी करावी लागेल आणि कर्जमाफी जर सरकारने केली नाही तर मंत्रालयात घुसण्याचा इशारा जो आहे तो बच्चू कडू यांनी दिलेला आहे। त्यामुळे आज हे आंदोलन नेमकं कोण्या दिशेने जातं हे पाहणं खऱ्या अर्थानं उत्सुकाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडेसह मी अनिरुद्ध दवाडे, झी मीडिया, अचलपूर, अमरावती।